नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात एकदम निगेटिव्हमध्ये गेली. खास करून बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर ओपनिंगपासून बघायला मिळालं, दबाव बघायला मिळालं. रिझन होतं HDFC बँकेमध्ये आलेला फॉल, जवळपास 4% डाऊन. HDFC बँक ह्या मॉर्निंगच्या ओपनिंग आवर्समध्येच HDFC बँक जो आहे तो जवळपास 4% डाऊन गेला. त्याचं रिझन होतं क्वार्टरली अपडेट आलेले. जून क्वार्टर संपले, एप्रिल मे जून. त्यानंतर थोडे बँकेचे क्वार्टरली अपडेट्स रिगार्डिंग रिझल्ट्स आलेले. रिझल्ट्स अजून यायचे आहेत, पण कॅसा रेशो, डिपॉझिट रेशो, लोन ग्रोथ या सगळ्या बाबतीचे रेशोजचे अपडेट्स आले आणि ते थोडेसे फारसे इन्करेजिंग मार्केटला वाटले नाहीत. अपेक्षेपेक्षा कमी वाटले. थोडी कॅसा रेशोमध्ये कमी आलेलं बघायला मिळालं आणि त्याचा परिणाम थोडा स्टॉकवर आला. मे बी ओव्हर रिॲक्शन असू शकते किंवा हा फर्दर जो आहे प्रॉब्लेम तो एस्केलेट नाही होणार आहे. हा किरकोळ गोष्ट आहे, पण मार्केटनं ओव्हर रिॲक्शन दिली आणि स्टॉक जवळपास 4% खाली गेला. आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचा हेवीवेट HDFC बँक आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव मार्केटवर बघायला मिळाला. आणि सुरुवातीच्या सेशनमध्ये बँक निफ्टीवर दबाव राहिला. निफ्टी 100 पॉईंट मायनस आला, बँक निफ्टी जवळपास 700-800 पॉईंट मायनस गेला. पण ओव्हरऑल मात्र क्लोजिंगला शार्प रिकव्हरी इंडेक्समध्ये बघायला मिळाली. निफ्टी 3 वाजता जवळपास 24,200 होता आणि इमिजिएट 3 वाजून 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी 24,300-350पर्यंत जाऊन पोहोचला. एक शार्प शॉर्ट कव्हरिंग रिॲक्शन क्लोजिंगच्या अर्ध्या तासामध्ये मार्केटला आले आणि मार्केटनं एंटायर दिवसभरात जे खाली आलेलं ते इमिजिएट रिकवर होताना आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे एक व्होलॅटिलिटी इन्क्रीज होताना बघायला मिळाली. बाकी अदर स्टॉक्सनी चांगलं पार्टिसिपेट केलं. रिलायन्स असतील, IT स्टॉक्स असतील, त्याच्या जोरावर मार्केटला एक बाउन्स बघायला मिळाला. ओव्हरऑल मार्केट त्याच रेंजला बंद झालं. त्यामुळे उद्यासाठी टेक्निकल लेवल्स, सोमवारसाठी नेक्स्ट वीकसाठी ॲज युज्युअल सेम आहे. 24,300च्या खाली आलं. 24,150-200 सपोर्ट आहे. आज आपल्या सपोर्टपासूनच मार्केटवर गेलं. हायर लेवलला 24,400 एक रेजिस्टन्स आहे. 24,400च्या वर गेला तर फर्दर 24,500पर्यंत एव्हाना त्याच्यावर निफ्टी जाऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये सिमिलरली 52,500च्या खाली आला तर फर्दर सेलिंग येईल 52,200-300पर्यंत. अदरवाईज 52,800 आणि 53,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे बँक निफ्टीला. तर जर HDFC बँक थोडे रिकवर आला तर मे बी थोडे बँक निफ्टी सोमवारी वर जाऊ शकते. आणि एव्हाना निफ्टीसुद्धा NSEमध्ये FIs DIsच्या आज आकडेवारीमध्ये FIsने बाईंग केले 1,241 करोडचं, DIsने सेलिंग केले 1,651 करोडचं. ओव्हरऑल FIs थोडंसं स्लाइटली बाईंगच्या फेजमध्ये आलेले आहेत. आज NSEमध्ये 1,371 शेअर्स वाढले, त्या बाजूला 982 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 36 शेअर्स वाढले, त्या बाजूला 14 शेअर्समध्ये परचेस झाले. आणि HDFC बँकेला हेवीवेट्स पडल्यामुळेच थोडंसं मार्केटला ड्रॅगडाऊन आला. अदरवाईज थोडं मार्केट वर असते. सेक्टरल इंडिसायजेसमध्ये सुद्धा बँक फक्त मायनस राहिलं. बँकिंग सेक्टर, बाकी फार्मा, FMCG सेक्टर जे आहे आणि ऑइल अँड गॅस हे चांगलं पॉझिटिव्हमध्ये राहिलं. युरोपियन मार्केट्स, ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह सेशनमध्ये 0.5%च्या आसपास प्लस आहेत. डाऊ फ्युचर्स फ्लॅट आहेत, 20 पॉईंट मायनस. फर्दर US मार्केट्समध्ये ज्या पद्धतीने मूव्ह होईल त्यानुसार आपल्याला सोमवारी ओपनिंग बघायला मिळाली. US मार्केट्स पॉझिटिव्ह राहिले तर आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. आणि एव्हाना ज्या पद्धतीनं क्लोजिंगला रिकव्हरी आली, मला वाटतं एक पॉझिटिव्ह स्टार्ट सोमवारी घेऊ शकतो. पण हायर लेवलला मार्केट्स मेंटेन होतात का ते बघणं गरजेचं आहे. तर बघूया उद्या नेक्स्ट वीकमध्ये मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होत्या. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.